माझा नेता माझा अभियान सप्ताह अंतर्गत आमदार राम बदाने यांच्या वाढदिवस निमित्त सरपंच राजू पैलवान राजपूत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भोजन प्लेट वाटप। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद देवाचे वेल्लाणी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत भोजन दिले जाते। त्यासाठी या विद्यार्थ्यांना जेवणाची प्लेट उपलब्ध नव्हती, त्यामुळे या ठिकाणी वेल्लाणे सरपंच राजू पैलवान राजपूत यांनी या ठिकाणी 200हून अधिक जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना भोजन प्लेट या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्याचं वाटप या ठिकाणी सरपंच सौ शीतल राजेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान राजेंद्र पाटील, माजी सरपंच सिकंददादा मराठे, माजी उपसरपंच संजय शिवाजी मराठे, अण्णासो कनकसिंग ठोके, दादासो किसन मराठे, समाधान मराठे, प्रशांत मराठे, दत्तू मराठे, देवेंद्र पवार, विक्की भोसले, जगदीश गवडी यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी जिल्हा परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापिका सौ माधुरी पाटील, उपशिक्षक सौ कल्पना पवार, सौ निलिमा फटकाड, सौ मंगला महाजन, श्री अभंग पाटील, श्री चंद्रकांत सत्यशाह आदी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले धुळे ग्रामीणचे लाडके आमदार दादासो राघवेंद्र मनोहरजी बदाने उर्फ रामदादा यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या एक आम्ही संकल्पना ठेवली या ठिकाणी की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी त्यांचं वाढदिवसानिमित्त गिफ्ट या ठिकाणी दिलं पाहिजे, जेणेकरून लहान विद्यार्थ्यांना आपल्या धुळे ग्रामीणचे लाडके आमदार यांची आठवण त्यांना राहिली पाहिजे। या निमित्ताने आम्ही एक विचार केला आणि तसे आपल्या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच शीतल राजेंद्र पाटील यांनी एक संकल्पना मला सुचवली की आपल्या आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एखादी नियोजन करा की त्यांना उपयुक्त लागणारी वस्तू किंवा एखादी त्यांना गरजू जी त्यांना इच्छा असेल अशी आपण त्यांना विचारून ती वस्तू वाढदिवसानिमित्त त्यांना आपण गिफ्ट देऊ। तसं मी काल मॅडमांना फोन केला व तसेच मॅडमांची मी चर्चाही देखील केली की आपल्या शाळेसाठी मुलांना काय गरजू आहे, काय त्यांना लागणारी वस्तू आहे मॅडम। तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी जो आम्ही पोषण आहार या ठिकाणी देतो आणि त्या पोषण आहारसाठी आम्ही या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना दुपारी प्लेटची आवश्यकता आम्हाला भासते आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्वांना एकाच वेळी सर्वांना प्लेटा वाटता येतील आणि त्यांना आहार त्या ठिकाणी आम्हाला देता येईल। त्यामुळे आम्हाला प्लेटा जर दिल्या तुम्ही स्टीलच्या चांगल्या क्वालिटीच्या तर चांगली गोष्ट राहील बुवा, म्हणून आम्ही ती संकल्पना ठेवून त्या ठिकाणी काल आम्ही या ठिकाणी प्लेटा घेतल्या व तसेच वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक मिठाई म्हणून त्यांना त्यांचं तोंड गोड व्हावं लहान मुलांचं, कारण की वाढदिवस हा वर्षातनं एकदा होतो आणि तसे बघितलं तर आमचे आमदार त्यांनी यावेळेस प्रत्येक गावागावात त्यांनी या कार्यक्रमाचं प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नियोजन ठेवलं की आमदार नसताना देखील प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त आहे, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एवढी एनर्जी आहे की मी तर आतापर्यंत बघितलं की एखाद्या मंत्रीचा सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या जल्लोष मध्ये वाढदिवस साजरा होत नाही। असा वाढदिवस प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः त्यांच्या खर्चातून या ठिकाणी आपल्या नेत्याचा वाढदिवस या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये वेगवेगळा उपक्रम राबवत आहे। म्हणून या आपल्या लाडके आमदार रामदादा बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या जमलेल्या गावातील सर्व
ग्रामस्थ, या गावाच्या प्रथम नागरिक, सरपंच व तसे माजी सरपंच आपले भिकनदादा मराठे व तसे उपसरपंच संजीव मराठे व आपले कनेक्सिंग अण्णा किसनदादा मराठे, समाधान मराठे, प्रशांत मराठे, विक्की भोसले, तसेच आपले दत्तूबाबा मराठे व गावातील सर्व आपले ज्येष्ठ जे आपल्या आमदारांच्या विशेष सर्वांच्या प्रेम आहे, त्यांनी या ठिकाणी सकाळी आमची माध्यमिक विद्यालय या ठिकाणी रंगभरण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. ती स्पर्धा संपली. त्यानंतर आता आमची दुसरं कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे जिल्हा परिषद शाळा होती. तसेच या कार्यक्रमा ठिकाणी आता आम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली व सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आमचे नेते दादासाहेब राघवेंद्र मनोहरजी भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुठलीही जर कधी उणीव भासली मॅडम तर तुम्ही कधी आम्हाला सांगा. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही वाढदिवस असेल, कार्यकर्त्यांचा असेल, नेत्यांचा असेल, त्या ठिकाणी आम्ही तत्पर या ठिकाणी तुमच्या शाळेसाठी सेवा देऊ. आणि कुठलंही काही असेल तुम्ही आम्हाला अर्धरात्री कळवा, आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.